संजय पाटील खासदार संजय पाटील खासदार संजय पाटील संजय पाटलाचं करायचं काय? खाली डोकं वर काय? संजय पाटलाचं करायचं काय? खाली डोकं वर काय? संजय पाटील घर जाओ, घर जाओ. करायचं काय? खाली डोकं वर काय? पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांचा, पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांचा खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत खालच्या भाषेमध्ये आणि आक्षेपार्ह विधान केलं. त्याचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील पत्रकार या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. संजय दिना पाटील हे खासदार असले तरी त्यांच्यामध्ये सत्तेचा एवढा माज भरल्याचं त्यांच्या शब्दातून दिसत होतं आणि तो माज उतरवण्याचं काम पत्रकार सगळे बंधू एकत्र येऊन केल्याशिवाय राहणार नाही. पत्रकारांची लायकी काढणाऱ्या संजय दिना पाटील याची काय लायकी आहे ही सर्व पत्रकार मिळून त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. संजय दिना पाटील यांनी केवळ माफी मागून हे प्रकरण संपणार नाही, पत्रकारांच्या जिव्हारी लागेल अशा भाषा त्यांनी वापरलेली आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र याच्यात निषेध करतो. संजय दिना पाटील यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांची खासदारकी रद्द करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आम्हा सर्व पत्रकारांची मागणी आहे. आणि यापुढे कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करताना भान ठेवावं आणि पत्रकारांना विषयी कुठलंही वक्तव्य त्यांच्या अपमानास्पद होणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं हे खूप आवश्यक आहे. पत्रकार हे झडकं खाऊन लष्कराच्या बातमी वाचत असतात आणि अशा वेळेला काही पत्रकारांचं अपवाद वगळता सर्व पत्रकार हे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत असतात. त्यांच्याविषयी अशा पद्धतीचं सरसकट विधान करणं हे अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहे. मी मराठी पत्रकार संघाच्या वतीनं संजय दिना पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या प्रकारची वक्तव्य जर थांबली नाहीत तर यापुढे शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या बातम्या देखील बहिष्कार टाकण्याची कडक भूमिका पत्रकारांना घ्यावी लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शिवसेना नेतृत्वावर असेल असं मी या प्रसंगी इशारा देतो आणि आशा करतो की शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या प्रकरणात योग्य ती कारवाई करतील आणि पत्रकारांना न्याय देतील. धन्यवाद. आज या ठिकाणी मराठी पत्रकार संघटनेच्याकडून सर्व पत्रकार एकत्र येऊन आम्ही संजय दिना पाटील यांचा थोडक्यात म्हणायला गेलं की या विकृत व्यक्तीचा निषेध करतो. कारण की अशा विकृत व्यक्तींनी आणि हे असं भर रस्त्यावर विधान करणं, पत्रकारांना धमकावणं ही कुठली आजच्या युगात चांगली गोष्ट नाही. आणि अशा पत्रकारांविषयी जर आपण सर्व पत्रकार एकत्र आलो आणि कुठेतरी आवाज उठवला तर ही समाजाला एक अशी गोष्ट जाईल की एका पत्रकाराला बोललं म्हणजे महाराष्ट्रातले संपूर्ण पत्रकार जागे होतात आणि हे सगळे पत्रकार जर जागे झाले तर या राजकारण्यांना काहीही सोडणार नाही आणि अशा व्यक्तींना तर अजिबात सोडणार नाही. त्यामुळं मी संजय दिना पाटील यांचा कडक शब्दात निषेध करतो. खऱ्या अर्थानं जी महाराष्ट्राला लागेल अशी घटना काल मुंबईमध्ये घडली. शिवसेना एकनाथ शिवसेनेचे प्रमुख ज्या पक्षाचे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्या खासदारांनी काल पत्रकारांना खूप वाईट पद्धतीनं वागणूक दिली, त्यांना धमकावलं. खरं तर पत्रकारांच्या जीवावर ही मोठी झालेली लोक असतात आणि ज्यांच्या लेखणीवर ही मोठी होतात त्यांच्याच जीवावर उठतं हे खरं तर या महाराष्ट्राला शोभनीय नाही. संजय दिना पाटलाला जरी सत्तेचा माज असेल
परंतु या महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमानं वेळोवेळी दाखवून दिलंय सत्तेचा माज चढवणाऱ्याला खाली कसं उतरायचं हे या मीडियाला चांगलं बघ. आणि मला असं वाटतं की हा माज येत्या काळामध्ये हा मीडिया उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि संजय दिना पाटलाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या निषेधाच्या औचित्य साधून संजय दिना पाटलाच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि या पुढील काळामध्ये पत्रकारांना कुठल्याही परिस्थितीत या सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरू नये. जेवण देतो, पैसे देतो हे जाहीरपणे बोलणं याचा अर्थ तुम्ही पत्रकारांना खरेदी करता दाखवणं म्हणजे हा सत्तेचा खूप मोठा माज तुम्ही या ठिकाणी दाखवत आहात. या सत्तेच्या माजाला कसं दिवायचं ही एक मराठी महाराष्ट्रातले तमाम पत्रकार देतील आणि ते दाखवणं गरजेचं आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की जेव्हा जेव्हा आपलं प्रसार माध्यमांचा अपमान होतो, प्रसार माध्यमांना धमकावलं जातं त्या वेळेला खऱ्या अर्थानं जागी होऊन अशा धमक्या खासदारांना किंवा सत्तेला असणाऱ्या लोकप्रतिनिधींना दाखवणं गरजेचं आहे आणि ते आपण दाखवली पाहिजे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा संजय दिना पाटलाचा मी जाहीर निषेध करतो आणि येत्या काळामध्ये शिवसेनेच्या कोणत्याही बातम्या प्रसार माध्यमावर येणार नाहीत. जो माफी मागितली तर काही होणार नाही. यांची ही सवय असते धमक्या द्यायचं आणि माफी मागायचं, परंतु यापुढे अशी कुठली माफी मागायची वेळ यांच्यावर येणार नाही अशी काळजी सुद्धा प्रसार माध्यमांनी घेतली पाहिजे. यामुळे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झालेला आहे की सत्तेचा माज हा पत्रकारांचा वेळोवेळी अपमान करतो. आता हा वेळोवेळी आम्ही पत्रकार लोक अपमान सहन करणार नाही हे दाखवण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि खरी काळाची गरज आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मी जाहीर या संजय दिना पाटलाचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय दिना पाटलाचा राजीनामा झालाच पाहिजे. संजय दिना पाटलाचा राजीनामा झालाच पाहिजे. जाहीर निषेध. धन्यवाद. आता आपण पाहिलं की सगळीकडे लोकशाही आहे असं आपण म्हणतो आणि पत्रकार पाहिलं तर चौथा स्तंभ आहे आपल्या देशाचा. मग पत्रकार हा उन्हामध्ये पावसामध्ये भिजून पत्रकारिता करत असतो. मग अशा पत्रकारांवरती नेहमीच काहीतरी बोललं जातं, हल्ले केले जातात. मग यावर नक्कीच उपमुख्यमंत्री साहेब यांनी आपल्या जर एखादा नेता बोलत असेल यावर त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. तेही पत्रकार राजरोसपणे भर रस्त्यामध्ये प्रश्न विचारणं हा पत्रकाराचा काही दोष आहे का? प्रश्न विचारणं म्हणजे काही गुन्हा केलेला नाहीये. म्हणून त्यांचा खरोखरच जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही सर्वजण व्यक्त करतो. खासदार संजय पाटील यांचा संजय पाटलांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय पाटलांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.